किशोरी पेडणेकरांनी चेंबूर दुर्घटनेतील चौकशी समितीचा अहवाल फाडलेला आहे। हा अहवाल आम्हाला मान्य नाही असं म्हणत पेडणेकरांनी हा अहवाल फाडलाय। दुसरीकडे पालिकेत भाजपचे गटनेते गणेश खणकरांनीही चेंबूर दुर्घटनेचा अहवाल सभागृहात फाडलेला आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत। आज किशोरी पेडणेकर यांनी चेंबूरचा जो अहवाल आहे दुर्घटनेचा, त्यामध्ये झाड कोसळून विहान श्रीवास्तव या मुलाचा मृत्यू झालेला होता। त्यानंतर एक चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि त्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात आलाय, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांना यातून क्लीन चिट मिळाल्याचा दावा विरोधकांनी केला आणि त्यांचा अहवाल फाडण्यात आला। तर दुसरीकडे गणेश खणकर यांनी देखील सभागृहामध्ये हा समितीचा अहवाल फाडून प्रशासनाचा निषेध केलेला आहे। तर महायुतीमध्ये सरकारी बंगल्यावरून मोठी चढाओढ पाहायला मिळते। उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी फ्लॅट मिळालाय। सुरुवातीला रायगड A6 बंगला मिळावा म्हणून अहिरांनी प्रयत्न केले होते, मात्र रवींद्र चव्हाणांकडून रायगड बंगल्याचा वापर केला जातोय। पुरंदर C3 बंगल्यासाठीही अहिर यांचा आग्रह होता, पण पुरंदर C3 बंगला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंना मिळालाय। बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाल्यानं सचिन अहिर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली। रवींद्र चव्हाण साहेबांनी रत्नागिरी नगरपालिकेसाठी देखील 7 कोटी रुपयाचा निधी आणलाय। नगरपालिकेचे आमचे मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पत्र देऊन, त्याच्यामुळे ही काय ॲडजस्टमेंट आहे असं काय? रवींद्र चव्हाण साहेब शेवटी अलायन्समधलेच आहेत, ते प्रदेशाध्यक्ष आहेत। मग त्यांनी जर अलायन्समधल्या आपल्या एका सहकार्याला घरासाठी मागणी केली तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं राजकीय काहीच नाही। जसं रत्नागिरी शहरातल्या विकास कामासाठी रवींद्र चव्हाण साहेबांचं पत्र महायुती म्हणून चालतं, तसंच रवींद्र चव्हाण साहेबांचं पत्र शिवसेनेच्या उपसभापतींच्या घरासाठी का चालणार नाही? आमची अलायन्स आहे। तर प्रदेशाध्यक्षांना बंगला दिला असेल तर चुकीचं आहे असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। जर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना बंगला दिला असेल तर सर्वच पक्षांच्या अध्यक्षांना बंगला मिळावा। अंबादास दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली। माझ्या माहितीप्रमाणे त्यांना बंगला मिळाला होता आणि हा बंगला भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांच्या ताब्यात आहे। जर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाला बंगला मिळत असेल तर सगळ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना बंगले मिळाले पाहिजे। एक, भारतीय जनता पार्टीचं राज्य हे जनतेचं राज्य, बंगला असेल सगळे असेल हे जनतेच्या मालकीचे आहे। तेव्हा भारतीय जनता पार्टीनं प्रदेशाध्यक्षाला कोणताही बंगला देण्याची आवश्यकता नाही। द्यायचं तर सगळ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला द्या ना। खरं तर अशा पद्धतीनं प्रदेशाध्यक्षाला भारतीय जनता पार्टीनं बंगला दिलेला आहे, तो चूक आहे, एवढंच मला सांगायचं। तर गडचिरोलीमध्ये 22 मिनी सेतू केंद्र सुरू होणार आहे। आपलं सरकार सेवा केंद्रामार्फत नागरिकांना गाव पातळीवरचं विविध ऑनलाईन सेवा उपलब्ध होणार आहे। यामुळे नागरिकांचे पैसे, वेळ आणि श्रमाची बचत असून शासनाच्या सेवा अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध होणार आहे। तर राज्यातील कॅपेटिव्ह मार्केट योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अंत्योदय कुटुंबाला आता वर्षाला साडी मिळणार नाही। महाराष्ट्र वस्त्रोद्योग विभागानं हा निर्णय घेतलाय। प्रस्तावित योजनांचा भार असल्यानं योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वस्त्रोद्योग विभागाची शासनाच्या निर्णयातून ही कबुली पाहायला मिळते। अंत्योदय शिधापत्रिका धारकांना वर्षाला एक साडी जी आहे ती मिळत होती। कल्याणमध्ये भाजपात मोठं भगदाड पडलंय। 2 बड्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। आमदार सुलभा गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली। जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर म्हात्रे, मंडल उपाध्यक्ष विमल कटकेंचा राजीनामा पाहायला मिळतोय। जुन्या कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचा स्थानिक नेतृत्वावर आरोप आहे। शेकडो समर्थकांचा राजीनामा दिल्यानं आता खळबळ पाहायला मिळते। सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांनी बावनकुळे यांची भेट घेतली। मानखुर्दमधील 250 श्रमिक कुटुंबांच्या घरासाठी सकारात्मक निर्णय घेऊ असं बावनकुळेंनी म्हटलंय। बावनकुळेंकडून मेधा पाटकरांना आश्वासन देण्यात आलेलं आहे। संबंधित प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्याचं बावनकुळेंचं अधिकाऱ्यांना निर्देश आहे।